हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनमध्ये तुमचं स्वागत आहे। 3 इयर लॉ सीईटीचे जे ॲप्लिकेशन फॉर्म आहेत ते सुरू झालेले आहेत आणि ते भरण्याची शेवटची जी तारीख आहे ती 27 जानेवारी आहे। आणि हे ॲप्लिकेशन फॉर्म आपण आपल्या मोबाईलवरती कसे भरायचे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करत आहे। तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा आणि यातल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म असाच फिलअप करू शकता। तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला। सुरुवातीला तुम्ही गुगल क्रोममध्ये जायचे आणि गुगल क्रोममध्ये गेल्यानंतर महासीईटी तुम्ही तिथे सर्च करून जो पहिला सीईटी सेल हा रिझल्ट येईल त्याच्यावरती क्लिक करा। त्याच्यानंतर सीईटी एक्झामिनेशन पोर्टल फॉर AY 2025-26 याच्यावरती क्लिक करा। नंतर तुम्हाला तुमच्या प्रोफाईलकडे रिडायरेक्ट केलं जाईल। तर इथे तुमच्या रजिस्टर्ड प्रोफाईलला तुम्हाला लॉग इन करावं लागेल। तर ही रजिस्टर्ड प्रोफाईल किंवा हे रजिस्ट्रेशन सुरुवातीला जे करावं लागतं ते कसं करायचं याविषयी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। तो व्हिडिओ पाहून घ्या। तुम्ही तुमचं सुरुवातीचं रजिस्ट्रेशन करा, त्याच्यामध्ये तुमचं नाव, तुमचे एज्युकेशनल डिटेल जे आहेत ते एंटर करा आणि तुमचा ईमेल ID व्हेरीफाय करून इथून पुढे तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात करू शकता। तर मी इथे माझा रजिस्टर्ड ईमेल ID टाकतो आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घेतो आहे। ज्यावेळेस तुम्ही तुमच्या प्रोफाईलला रजिस्टर कराल त्यावेळेस तुम्हाला इथे वेगवेगळे ऑप्शन दिसत आहेत। त्यामध्ये सीईटी रजिस्ट्रेशन हा पहिला ऑप्शन आहे। ज्यावेळेस तुम्ही सीईटी रजिस्ट्रेशनवरती क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये 3 इयर लॉ सीईटी 2025 रजिस्टर नाव हा ऑप्शन दिसेल। ज्यावेळेस तुम्ही यावरती क्लिक कराल त्यावेळेस तुम्ही पुढच्या पेजला रिडायरेक्ट व्हाल, ज्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला सीईटी रजिस्ट्रेशनची इन्फॉर्मेशन दिलेली आहे। ती इन्फॉर्मेशन तुम्ही वाचून घेऊ शकता। ती वाचल्यानंतर खाली आय हॅव रीड द अबव प्री रिक्विजिट कंडिशन याला क्लिक करून ॲक्सेप्ट आणि प्रोसीड करा। त्यानंतर तुमची जी प्रोफाईल आहे इथे तुम्हाला दिसेल। तुम्ही यापूर्वी भरलेले जे डिटेल्स आहेत तुम्हाला या प्रोफाईलमध्ये दिसतील, ते तुम्ही व्हेरीफाय करा आणि जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो इथे एंटर करा। तो कॅप्चा कोड एंटर करून नंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती केल्यानंतर त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल। तो OTP तुम्ही तिथनं घ्या आणि एंटर वन टाइम पासवर्ड जी जागा दिली आहे तिथे पेस्ट करा आणि व्हेरीफाय OTP वरती क्लिक करा। त्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म पुढे भरू शकता। मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयरची जी बॅच आहे ती 6 जानेवारी 2025 पासून आम्ही सुरू करत आहोत। तर ही बॅच जी आहे ती लाईव्ह स्वरूपाची असणार आहे। या बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित व्हिडिओ लेक्चर्स तसेच डेली लाईव्ह क्लासेस या बॅचेसमध्ये घेतले जातात। या लाईव्ह क्लासेसचा टायमिंग हा संध्याकाळी 5 ते 6 या वेळेमध्ये असतो। त्यानंतर इन केस तुम्हाला जर कधी हा क्लास अटेंड करणं जमलं नाही तर ते लाईव्ह तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पण अवेलेबल असतं। संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला या कोर्समध्ये दिल्या जातात। त्यानंतर तुमच्या मॉक टेस्ट ही या कोर्समध्ये घेतल्या जातात आणि 2000 पेक्षा अधिक MCQ संपूर्ण अभ्यासक्रमावरती तुम्हाला या लाईव्ह बॅचमध्ये प्रोव्हाइड केले जातात। तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी या लाईव्ह बॅचमध्ये अवेलेबल आहेत। तर या बॅचची फी फक्त 2000 रुपये असून बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा। त्यामध्ये तुमच्या मोबाईल नंबरने रजिस्टर करा आणि तुमचा कोर्स तुम्ही त्यामध्ये सर्च करून तिथेही हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता। तर त्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या मी पिन कमेंटमध्ये देत आहे। मित्रांनो, OTP व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म ओपन होईल। तिथे मग तुम्ही रजिस्ट्रेशन डिटेल्स कंप्लीट तुमचे दिसतील, ते एकदा व्हेरीफाय करून घ्या। त्याच्यानंतर डोमिसाईल अँड ऑदर रिझर्वेशन डिटेल्स इनकम्प्लीटवरती क्लिक करा। तिथे मग तुम्ही महाराष्ट्राचे डोमिसाईल असाल का हा ऑप्शन येईल। तुम्ही आहात तर येस करा, नसेल तर नो करा। त्यानंतर कॅटेगरी डिटेल्स तुम्हाला विचारले जातात, सिलेक्ट कॅटेगरी। मग तुम्ही तुमची कॅटेगरी इथे निवडायची। जर तुम्ही इथे ओपन निवडली तर तुम्हाला जातीचे नाव प्रविष्ट करा, एंटर कास्ट नेम हा ऑप्शन येतो। त्यानंतर तुम्ही EWS सेक्शनशी बिलॉंग करता का ते तुम्हाला विचारलं जातं। पुढे आर यू पर्सन विथ डिसेबिलिटी ते तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस नो केलेलं असेल तर इथे नो येईल, येस केलेलं असेल तर तुम्हाला इथे येस दिसेल। त्यानंतर डू यू बिलॉंग टू मायनॉरिटी कॅटेगरी, आता रजिस्ट्रेशनच्या वेळेस मी नो केलेलं आहे त्याच्यामुळे इथे नो येतं आहे। आर यू ऑर्फन, तुम्ही अनाथ आहात का, येस नो तिथे टाईपचा प्रश्न आहे। त्यानंतर तुमचं एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन तुम्हाला सिलेक्ट करायला येईल। तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर करताय की पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर करताय ते इथे मेन्शन करावं लागेल। आता मी इथे ग्रॅज्युएशन सिलेक्ट करतोय। हॅव यू पास्ड HSC प्री युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन बिफोर 1975, तर मी इथे नो करतोय। इन केस तुमची कास्ट जर रिझर्व कॅटेगरीमध्ये येत असेल तर तुम्ही रिझर्व कॅटेगरी इथे सिलेक्ट करू शकता। त्यानंतर तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्ट करायला विचारतील।
त्यानंतर पुढे ज्या वेळेस तुम्ही जाल त्यावेळेस तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर अवेलेबल सिलेक्ट करा. जर तुम्ही अप्लाय केलं असेल आणि मिळालं नसेल तर अप्लाइड बट नॉट रिसिव्डवरती क्लिक करा आणि तुमच्याकडे जर नसेल तर नॉट अप्लाइडवरती तुम्ही क्लिक करू शकता. आता जे लोक अवेलेबलवरती क्लिक करतील त्यांना इथे कास्ट सर्टिफिकेट नंबर एंटर करायला विचारतील. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी विषयी विचारतील, अवेलेबल आहे का, अप्लाय केलं आहे का किंवा नॉट अप्लाइड आहे. तर अकॉर्डिंगली तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नंबर एंटर करावा लागेल. त्यानंतर क्रिमिलियर विषयी विचारतील. अगेन तिथे 3 ऑप्शन आहेत, अवेलेबल, अप्लाइड बट नॉट रिसिव्ड, नॉट अप्लाइड. अप्लाय केलं असेल आणि तुम्हाला जर रिसिव्ह नसेल झालं तर तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर, डेट या गोष्टी इथे एंटर कराव्या लागतात. ठीक आहे. तर मी इथे सगळीकडे अवेलेबल करतो कारण माझ्याकडे या सगळ्या डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत. त्यानंतर डिसेबिलिटी हे आपण चेक केलंच आहे. नंतर सेव्ह आणि प्रोसीड करा. पुढच्या पेजवरती तुम्हाला क्वालिफिकेशन हा सेक्शन येतो. क्वालिफिकेशनमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन तुम्ही ॲड करायचं आहे कारण 3 इयर लॉ CET आहे आपलं. त्याच्यानंतर डिग्री तुमची डिग्री एंटर करा, युनिव्हर्सिटी, स्टेट. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीचं जे नेम आहे ते तुम्हाला एंटर करायला विचारतील. त्यानंतर ग्रॅज्युएशन, पास, ॲपियर्ड. जर तुम्ही पास असाल तर तुम्ही पासवरती क्लिक करा. पासवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मार्क्स ऑब्टेन्ड आउट ऑफ मार्क्स ऑप्शन आहे. त्याच्यानंतर तुमचा क्लास कुठला होता, फर्स्ट क्लास होता, डिस्टिंक्शन होतं, सेकंड क्लास, थर्ड क्लास की पास क्लास. आता जे लोक ॲपियर्ड आहेत त्यांनी ॲपियर्ड सिलेक्ट करा. त्यांना मग बाकीचे ऑप्शन्स इथे येणार नाहीत. ठीक आहे. इथे मग तुम्ही ॲप्लिकेशन डिटेलमध्ये, क्वालिफिकेशन डिटेलमध्ये या डिटेल्स भरल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे एक्झामिनेशन सेंटर त्यांचं प्रेफरन्स द्यायचं आहे. तुमच्या आसपास जे जिल्हे असतील त्यांचा प्रेफरन्स द्या कारण तुम्हाला एक्झामच्या दिवशी तिथं जावं लागेल. आता जर मी पहिला प्रेफरन्स अहिल्यानगरला दिला तर दुसरा प्रेफरन्स मी अहिल्यानगरच्या शेजारी असणारा छत्रपती संभाजीनगर देईल. तिसरा प्रेफरन्स मी पुणे देऊ शकतो. त्याच्यानंतर चौथा प्रेफरन्स बीड देतो. सेव्ह अँड प्रोसीड. त्यानंतर तुम्हाला इथे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे. फोटो आणि सिग्नेचर अपलोड करताना तुम्हाला इथे स्पेसिफिकेशन दिलेले आहेत फोटो आणि सिग्नेचरचे. तिथं तुम्ही येस अँड ॲग्री करा. आता मित्रांनो इथे अपलोड करताना तुमचा जो फोटो आहे तो 2 इंच बाय 2 इंच म्हणजे 50 mm बाय 50 mm पाहिजे. कलर फोटो पाहिजे आणि फोटोमध्ये 80% जी स्पेस आहे ती फोटोने घेतलेली पाहिजे. त्यानंतर त्याची साईज 100 KB मिनिमम टू मॅक्सिमम 5 MB पर्यंत तुम्ही फोटो इथे अपलोड करू शकता. तुमच्या चेहऱ्यावरती शॅडो किंवा सावली नको आहे. त्याच्यानंतर प्लेन लाईट कलर्ड किंवा व्हाईट बॅकग्राऊंड तुमचं असायला हवं. ठीक आहे. त्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन दिला आहे ओपन. इथे ओपनवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या ब्राउझरमधून तुमचा फोटो इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुमचा फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला अपलोडसाठी इथे ऑप्शन आहे. पुढे मग तुम्ही फोटोग्राफ अपलोड केल्यानंतर सिग्नेचरसाठी ऑप्शन आहे. सिग्नेचर सिलेक्ट करा. मग तुम्ही सिग्नेचर सिलेक्ट करा आणि सेम स्टेप्स अपलोडवरती क्लिक करा. तुमची सिग्नेचर इथे अपलोड होईल. नंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करा. मित्रांनो पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजे ओळखीचं प्रमाणपत्र अपलोड करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला इथे ऑप्शन्स दिलेले आहेत. तुम्ही पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर कार्ड, आधार कार्ड, पासबुक कुठलंही याच्यामध्ये अपलोड करू शकता. तर त्यासाठी सिलेक्ट करा तुम्हाला जे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे ते. त्यानंतर अपलोडवरती क्लिक करा. अगेन जसं फोटो सिग्नेचर अपलोड केले होते तसं ओपनवरती क्लिक करा. फाईल्समध्ये जाऊन तुम्ही तुमचं पॅन कार्ड सिलेक्ट करा आणि अपलोड ऑप्शनवरती क्लिक करा. तर तुम्हाला इथे दिसेल तुमचं पॅन कार्ड अपलोड झालेलं असेल. पॅन कार्ड अपलोड करताना तुम्हाला मॅक्सिमम फाईल साईज जी आहे ती 500 KBची दिलेली आहे. त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीडवरती क्लिक करा. सेव्ह आणि प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म इथे दिसेल. तर शेवटी तुम्हाला मग सगळ्या जे तुम्ही टाकलेले जे इन्फॉर्मेशन असेल ती फक्त व्हेरीफाय करा आणि प्रोसीड टू पेमेंट म्हणा. इथे यस करा.
त्यानंतर तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला रजिस्ट्रेशन फी दिसेल, त्याच्यावरती टिक करा आणि प्रोसीड टू पेमेंट करा. तुम्हाला पेमेंटला रिडायरेक्ट केलं जाईल. इथे मग तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिसत आहे. UPIने तुम्ही पेमेंट करू शकता, कार्डने करू शकता, नेट बँकिंग, वॉलेट, कुठलाही ऑप्शन तुम्ही इथे निवडू शकता. जर इथे तुम्ही UPI सिलेक्ट केलं तर कंटिन्यू टू पे आणि प्रोसेसिंग युअर पेमेंट असं दिसेल तुम्हाला. त्यानंतर तुम्ही तुमच्या पेमेंट ॲपमध्ये जाऊन पिन एंटर करून पेमेंट कंप्लीट करू शकता. आणि पेमेंट झाल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल आणि तुम्ही त्या फॉर्मची प्रिंटआउट काढू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आपण 3 इयर लॉ CETचा फॉर्म आपल्या मोबाईलवरती कसा भरायचा. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि 3 इयर लॉ CET विषयी रेग्युलर अपडेट्स मिळवण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनला आत्ता सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि 6 जानेवारीपासून जी 3 इयर लॉ CETची लाईव्ह बॅच सुरू होत आहे, ती बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून तिथे हा तुम्ही कोर्स परचेस करू शकता. तर भेटूया अशाच पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.